नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरे आपल्या सगळ्यांचं मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर आत्ता आपण आलो आहोत मोराची चिंचोली या गावी. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला इथे चालताना सुद्धा मोर दिसतात सगळीकडे, हो ना सर? हो हो हां. नक्कीच. तर आता आपण माऊली कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यायला आलो आहोत. तर त्याचे ओनर आपल्यासोबत आहेत. सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. सर, तुमची थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार, मी नमस्ते. जनार्दन ज्ञानोबा थोपटे, चिंचोली मोराची. मी माझ्या शेतकरी आहे आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून ही कृषी पर्यटन चालवतो मी आणि माझे कुटुंबीय. ओके. तुमचं हो कुटुंब सगळं हे हो मॅनेज हो, सर्व करतं. सर्व आमचे कुटुंबीय म्हणजे मुलगा, बायको, सून आणि हाताचे एक 4-5 कामगार. छान. म्हणजे एक फॅमिली हे पूर्ण कृषी पर्यटन केंद्र चालवते. हो. सर, आता आपण पर्यटकांसाठी कोणत्या वेगवेगळ्या सुविधा देतात ते हं. प्रत्यक्षात जाऊन बघूया. ओके, चला. ओके, चालेल. ठीक आहे. हा बघू शकतात माऊली कृषी पर्यटन केंद्राचा हा एंट्रन्स आहे. दोन्ही बाजूने बघतात की किती छान कलरफुल आहे इकडे. छान पेंटिंग केलेलं आहे. आणि ही खाली फुलझाडे दिसतातच आपल्याला. त्या साईडला ही मंडप टाईप केलेलं आहे वेलींचं. आणि खूप प्रसन्न असा परिसर आहे. हा पर्यटकांचा स्वागत कक्ष आहे. इथे पर्यटकांचं वेलकम केलं जातं. बुकिंग ही इथंच होतं का? ऑनलाईन होतं. हा, म्हणजे बुकिंग ऑनलाईनच होतं. ऑनलाईन नसेल तर आपण इथं पर्यटकांना घेतले का? एखादा आला इथे ऑफलाईन चालत चालत तिथे फिरत. जागा असेल तर घेतो तसंही पण. ओके, जागा असेल तर घेतले जाते. आणि मोस्टली तर ऑनलाईन पद्धतीनेच बुकिंग होतं. सर, वेलकम करण्याची काही वेगळी पद्धत आहे का? हो आहे ना. आल्यानंतर त्यांना आपण इथे बसवतो आणि पारंपरिक हे पद्धतीने पूर्ण शेराने सारवलेली जागा आहे. आणि इथे त्यांना बसवून त्यांना आपण ओवाळून स्वागत करतो आणि ग्रामीण मेवा शेंगदाण्याने गुळ खायला देतो. दिवसभराच्या प्लॅनिंग मध्ये आपण काय काय करणार आहोत, काय करणार नाही ह्या गोष्टी त्यांना दिवसभरासाठी इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्यानंतर मग नाश्त्यासाठी घेऊन जातो आपण. हा, तर ही समोर जे दिसतं हे रेलिंग, हे पावसाळ्यामध्ये मोर नाचण्यासाठी जागा आहे. या नावरती 2 मिनिटं. पूर्ण क्षेत्र किती एकराचं आहे? आपलं 10 एकर आहे. 10 एकर क्षेत्र आहे. आणि कुठल्या शेतावरती कुठली पिकं घेतात? तर सध्या आपल्याकडं बांबू, आंबा, चिंच, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, कांदा, हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी. हो. हे हे ऊसाचा रसाचं ठिकाण आहे. किंवा दुपारी आराम पण करू शकता. हो. इथे पर्यटकांची राहण्याची सोय केली आहे. अशा किती कॉटेजेस आहेत? हे 3 आहेत. 3 वरती कॉटेजेस आहेत पूर्ण. आणि वरती 2 डॉर्मेटरी आहेत. ओके, 2 डॉर्मेटरी आणि 3 कॉटेजेस अशा पूर्ण 5 बिल्डिंग म्हणता येते आपल्याला. राहण्याची सोय आहे. आणि किती लोकांची कॅपॅसिटी आहे? याच्यामध्ये 3 लोक राहू शकतात. एक कुटुंब म्हणजे नवरा बायको एक मुलगा. आपण 3 लोकांना अकोमोडेशन करतो. म्हणजे एक कपल आणि त्यांचं एखादं बच्चू. हो. एक आपण रूम बघूया. या. इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय आहे. हो, सर्व आहे. बॅकअप पण आहे. छान स्पेशियस रूम आहे. आणि एक्स्ट्रा फॅमिलीमध्ये 2-3 मेंबर असतील तर खाली आपण गादी पण लावू गाद्या शकतो. लावू शकतात. हो. अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. याच्यामध्ये कूलर पण आहे, तसं तो बाजूला काढून ठेवलाय. फॅन आहे. तर कूलरची आवश्यकता एवढी नसेल. उन्हाळ्यात पडतो. उन्हाळ्यामध्ये. हो. मध्ये हो. गरम पाणी आहे. हा पर्यटकांसाठी स्विमिंग पूल आहे. आजूबाजूचं वातावरण बघा किती छान पीसफुल आहे. सगळीकडे ग्रीनरी मेंटेन केली आहे. तिकडे पुढे झिपलाईन आहे, इकडे झोके आहेत. झिपलाईन म्हणजे आम्ही घरी डोकं लावूनच केलेली आहे. ते आहेत पण हॅमॉक पण लावलेले आहे तिथं.
या तुम्ही माझ्याकडे त्या कॅमेरा बसायच्यावर. पुढचा तो पॉइंट घेऊया सर. हो. छान आहे. धन्यवाद. हे मयूर कृषी पर्यटन केंद्राची नोंद नाहीये का? बंद पडले ते. बंद पडलं. नोंद इथं बरेच आहे, सगळ्यापैकी माझीच नोंद आहे फक्त. हे लहान मुलांसाठी काही शोगा वगैरे करण्यासाठी, आणि ही मिनी ट्रेन आहे आमची. त्याला ट्रॅक्टर जोडतो आपण. लाईट नाही येत. हा, हिला साधारण 150 किलोचा माणूस घेऊन जाऊ शकते. हो. हो हो, ते आम्हीच कल्पना आहे आमची, बनवलंय आम्हीच. हा हँडपंप आहे. शहरातल्या मुलांना हँडपंप काय असतं हे माहित नाहीये. पाणी येतं. शाळेची ट्रिप येतात आपल्याकडे भरपूर. तर मग त्या मुलांना तुम्ही शेतात नेता आणि हो, दाखवतो. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला देता. हो, देतो देतो. तर मग त्या मुलांना तुम्ही शेतात नेता आणि हो, दाखवतो. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला देता. हो, देतो देतो देतो. शाळेची जशी परमिशन असेल तर. ते 27 नक्षत्राचे वृक्ष आपण इथे लावलेले आहेत. त्याला नक्षत्र बागच बोलतात. आणि पर्यटक असल्यानंतर आपण त्याच्याविषयी एक्सप्लेन करतो. हो, म्हणजे झाडांची आपल्या जीवनामध्ये किती नितांत गरज आहे. आणि आपल्या ऋषीमुनीने आपल्याला प्रत्येक नक्षत्राला एक वृक्ष पण दिलेला आहे. आणि तो वृक्ष आपल्याशी कसा पॉझिटिव्ह एनर्जी देतो किंवा जीवनाशी जे निगडीत आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करतो, जर इंटरेस्ट असेल तर. हो हो. आणि ते समोर आहे ते मेडिटेशन साठी केलेले आहे आपण. हो. ते कचरा आहे त्याच्यामध्ये. आणि हिच्यामध्ये जी झाडं आहेत ना, ही प्रत्येक झाडं औषधी आहेत. इथे किती दिवसाची ट्रिप आपण ऑर्गनाइज करतो? 1 दिवसाची किंवा काही लोकांना 2 दिवसाची, काही लोकांना 3 दिवसाची पण आपण अरेंज करतो. म्हणजे आपण ऑप्शन्स बरेच देतोय. त्याला वाटलं की 3 दिवस मला राहायचं किंवा एखादा म्हटलं मला आठवडाभर राहायचं, तरी पण देतो. हो हो, देतो. म्हणजे कस्टमाइज ट्रिप आपण त्यांना देऊ शकतो. हो. जेवणाचे ऑप्शन्स कसे आहेत? जेवणाचे आपलं का शुद्ध शाकाहारी असतं. आणि आपल्याला ठरलेला मेनू असतो. फक्त भाजीमध्ये थोडंफार आपण ऑप्शन देतो. आणि त्याच्यामध्ये भाजी ज्या आपल्या शेतामध्ये पहिला प्रेफर करतो आपण, ज्या शेतात पिकतात त्या. हा, आणि त्या देतो. ते जेवणामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी मासवडी असते, शुद्ध शाकाहारी. त्याच्यामध्ये मग पुरणपोळी पण असते. त्याच्या चपाती असते, भाकरी असते, मासवडीची आमटी असते आणि पिठलं असतं. त्याच्यावर आणखीन एक भाजी असते. वरण भात असतो आणि ताक असतं, सलाड असतं, 4 प्रकारच्या चटण्या असतात. आणि लोणचं. हो, आणि लोणचं हे आमच्या घरचं असतं, एक थोडंसं वेगळं. ते तुम्हाला आमच्याकडेच खायला मिळेल. हो हो हो. चटण्या पण आमच्या घरच्याच असतात. 4 प्रकारच्या चटण्या असतात, त्या सगळ्या घरी बनवलेल्याच असतात. आणि आता हे पूर्ण आता 1 दिवसाचं मला एका व्यक्तीची किंमत किती असते? आपण सध्या तरी आता 700 रुपये एका व्यक्तीला प्रवेश फी घेतो. त्याच्यामध्ये सकाळी साधारण 9-9:30 पर्यंत त्यांनी यायचं आहे. आल्यानंतर आपण त्यांना ऑप्शन करून शेंगदाणे गुळ हा खायला देऊन नाश्ता देतो. नाश्त्यामध्ये आपण मिसळपाव, कांदा पोहे आणि चहा कॉफी हे 3 पर्याय ठेवलेले असतात. तुम्हाला जे हवं ते खावा. बफे आणि अनलिमिटेड असतं. हो. आता आणि त्यानंतर मग आपण शिवार फेरीसाठी घेऊन जातो. शिवार फेरीमध्ये आपल्या शेतामध्ये जी काही फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, औषधी वनस्पती आहे, त्याची सिंचन व्यवस्था आहे आणि त्यासाठी लागणारे, शेतीसाठी लागणारे जे टूल्स आहेत, हे आपण त्याच्यामध्ये दाखवतो. जर गेस्टला इंटरेस्ट असेल तर साधारण त्यांना आपल्याला 2 तास हे गोष्टी पाहण्यासाठी लागतात.
हो, म्हणजे पूर्वी जे जसं काढा म्हणजे पाटाने पाणी जात होतं, नंतर ड्रीप आलं, नंतर इंजिन आलं, नंतर हे सगळं आपण इलेक्ट्रिसिटी त्यांना दाखवतो. हो, सोलर आलं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण दाखवतो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही औषधी झाडं आहेत. किरकोळ आजारासाठी जर आपण बऱ्यापैकी मोठे-मोठे औषधं घेतो, पण ते सहज आपल्याकडे उपलब्ध होतात. ती औषधं पण त्याच्यामध्ये आपण सांगत असतो किंवा दाखवत असतो, पण मी औषध देत नाहीये. आणि म्हणजे त्यांना फिरून आणून हो. नंतर दुपारचं जेवण. नाही, त्याच्यानंतर ऊसाचा रस असतो. साधारण हे 2 तास गेल्यानंतर ऊसाचा रस देतो आणि तो पण लाकडी घाण्यावरचा. त्याच्यामध्ये बर्फ घातलेला नसतो किंवा वेगळं काही नसतं आणि तो बी अनलिमिटेड असतो. त्यानंतर थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी देतो. साधारण 2 सव्वा 2 वाजता आपण जेवण देतो आणि जेवणामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे तेवढे आयटम असतात त्याच्यामध्ये. पूर्ण ताट असतं एकदा भरून जर घेतलं, तर परत घ्यावं लागत नाही आणि आमचं ताक हे आमच्या घरच्या दह्याचं असतं. त्यामुळे स्पेशल त्याची चव आहे सेंधा नमक. पुढच्या बाबतीत तुमची स्पेशालिटी हो, तुम्ही मेंटेन हो. केली आहे. आणि आमचा स्वयंपाक हा रिफाईंड तेलामध्ये होतो आणि मीठ हे आम्ही सेंधा नमकच वापरतो. हो. आता आंबरस पार्टी आमच्या आंब्याच्या सीझनमध्ये आंबरस पार्टी असते आणि त्याच्यामुळे मासवडी ही ते असतेच. तर तुम्ही तुमचा वेळ दिला व आम्हाला खूप छान माहिती दिली. त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. थँक आणि हा व्हिडिओ जे पर्यटक बघत आहेत, आम्हाला जरा थोडा उशीर झाल्यामुळे आज आम्हाला मोर दिसला नाहीये. आमचं बॅड लक. पण येस, ते दिवसभर तुम्हाला मोर दिसतात, तुमच्या आजूबाजूला फिरतात. तर एका अवश्य भेट देण्यासारखी ही जागा आहे. एकदा तरी आवर्जून नक्की भेट द्या. थँक सर पुन्हा एकदा.